हे बघा काय केलं या पोरीने. किती गिलके आणले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 गिलके आणले. गिलक्याची भाजी. ती मला बोलली गिलक्याची भाजी येते का. म्हटलं येते. मग येते म्हटल्यावर तिने एवढे गिलके आणले. म्हणजे मी सकाळी उठली आणि मी शॉक झाली. शॉक. माझा चेहरा खूप दिसतोय. दीपाली में भंगी जैसी मत कर भी दीपाली. तो खाना बनाना दिखा मुझे मत दिखा. तर हे बघा मी तुम्हाला सकाळी दाखवलं होतं ना. हे जे पराक्रम परत एकदा जो पराक्रम केलेला आहे श्रेयाने त्या पराक्रमाची भाजी बनते आता. आणि ती आपली शेफ जी आहे मनीषा जी ऑलरेडी मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेलं आहे ती बनवते. आणि मला माहिती नाही ना ती कशी बनवते. आपल्याकडे जरा वेगळ्या पद्धतीने ही गिलक्याची भाजी बनवता. आपल्या इकडे काही जण ह्या गिलक्याला घोसाळा पण म्हणता. आणि आता ही गिलक्याची भाजी बनवते. याच्यामध्ये हे पण टाकणार आहे. आणि ते पण मी म्हटलं काय चपाती वगैरे बनवायची का पण ते राईससोबत खाणार आहे आम्ही. त्याच्यामुळे बघू आता ही कशी भाजी बनते. मला पण काही आयडिया नाही एवढी की कसं बनवतं ते. आणि आपण वेगळी बनवतो ना. एक तर कोरडी बनवतो नाही तर मग एकदा शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून बारीक बारीक तुकडे करून त्या पद्धतीने बनवतो. आता इथे कांदा वगैरे आणि टोमॅटो वगैरे टाकून आणि तिने हे सगळं टाकलेलं आहे. गिलके टाकले मसाले वगैरे टाकले. आणि आता ह्याच्यात ते हे जाणार आहे. किती छान मोड आले याला बघितलं का तुम्ही. छान आहे ना मस्त. आणि आता याच्यामध्ये ही भाजी वगैरे करून आणि रशाची भाजी होणार आहे की ही. नमक का चम्मच दिखा. आहे सही है मुझे पता है. श्रेया नमक का चम्मच बदलेगी नहीं तू. वो शुगर का चम्मच देखा तुमने. नमक का फिर भी प्लास्टिक का. शुगर का लकड़ी का है. देना कैची काट देती हूँ इधर ही. पकड़ पकड़ इसको. पर वो टेढ़ा का टेढ़ा ही रहेगा. ठीक आहे. इसमें पानी देना मुझे. हाँ मैं लेती हूँ तू. त्याच्यानंतर आता इथे आपण टाकतोय हे भिजवलेले होते मोड आलेले हरभरे. आणि त्याच्यानंतर पाणी टाकून कुकर लावून शिट्टी करणार आहे. किती शिट्ट्या घेणार आहे. 3 शिट्ट्या. जसं आपण खिचडीला वरण भाताला वरणाला वगैरे करतो ना शिट्ट्या त्या पद्धतीने. आता बघू ही भाजी कशी होते. मी फर्स्ट टाइम खाणार आहे आणि मी फर्स्ट टाइमच बघते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मला नाही वाटत की अशी भाजी यूट्यूब चॅनलला कोणी अपलोड केलेली असेल. तर ती भाजी मी आज अपलोड करते आहे. आणि आपल्या ब्लॉगबरोबर आज एक रेसिपीचा पण ब्लॉग बनून झालेला आहे. आणि ती रेसिपी मी शेअर केली सगळ्यांसोबत. काहीच नाही सिम्पल इझी आहे. कांदे टोमॅटो परतून वगैरे घेतले. मसाले टाकले. सगळे मसाले मिक्स मसाले टाकले. आणि हे तर बघताय गिलके आणि हरभरे झाली. पाणी टाकलं झाली. कुकर लावलं 3 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्हाला दाखवते भाजी. हॅलो. तर हे बघा ही फायनली आपली भाजी झालेली आहे. तर सकाळी तुम्हाला भाजी कशी म्हणजे थोड्या वेळापूर्वी भाजी कशी करायची ते दाखवलं होतं. आणि हे जे गिलके आहे म्हणजे हे जे घोसाळे आहे ना ते असे पूर्ण त्याच्यामध्ये मेल्ट झालेले. आणि एवढी टेस्टी भाजी झाली. मला तर खूपच आवडली आहे. आणि नक्की तुम्ही पण ट्राय करा अशी भाजी. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी आम्हाला जायचं होतं डी-मार्टला. आणि असंच आम्ही फिरायला चाललो होतो. ये बार 2 बार पोस्ट हो गई. अब इसको डिलीट या आर्काइव हो ही नहीं रहा है. नहीं होगा मनीषा. दूर है. नहीं वो कम आएगा ज़्यादा नहीं आएगा. ये तू पकड़ना भागेंगे. तो फोन इसका जब देखो फोन चला लेती. चलो चलती. ऐसे मत करो. आणि परत मग आमचं तुम्ही बघितलंच असेल काय पराक्रम केला ह्या दोघी पोरींनी. तिथे ते जे शेवग्याच्या शेंगाचं झाड होतं त्याच्यावरनं त्यांना तोडायचे होते पानाची भाजी करतात ना. तर ते तोडायचं होतं. त्या तिथे गेल्या होत्या. मी त्यांना म्हणते नका करू तरी पण त्या ऐकतच नाही. अशाच त्या. आणि त्यांच्या कांडसोबत पण मला कांडमध्ये सामील व्हावं लागतं. पण आता नाही मी आज सामील झालेली नाही. मी माझी निघून आलेली. आणि त्याच्यानंतर इथे बघा इथे मग रात्रीचा स्वयंपाक बघू शकता तुम्ही. म्हणजे एवढं कोण करतं वरण चिकुल्या. ह्या वरण चिकुल्या आमच्या सगळ्या संपल्या आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता.
ह्या वरण चिकुल्या आणि हे जे पातेल्यात भरलेलं आहे ना तिने ते माझ्यासाठी भरले. एवढं मी खाणार आहे का बरं? म्हणजे एवढा वरण चिकुल्या बनवला आहे. एक कढाई भर आणि एक पूर्ण कुकर भर एवढं वरण चिकोल्या बनवलं आहे. वरण चिकोल्या बनवण्याची थोडी पद्धत त्यांची वेगळी आहे. म्हणजे बाकी आपण इन्ग्रेडियंट वगैरे टाकतो ते सेमच आहे. फक्त जे चिकोल्या बनवतात ना त्याची डिझाईन करता आणि म्हणजे असं गोल असतं ना त्याची डिझाईन करता आणि ते टाकता. बाकी आपण जसं फोडणी वगैरे देतो वरणाला तर त्याच पद्धतीने. आता हे बघा एवढं खाते ती आणि म्हणजे त्यांना आवडतं. ठीक आहे, आपल्याकडनं एवढं जात नाही, म्हणजे माझ्याकडनं स्पेशली जात नाही. आणि हे बघा हे श्रेयाचं घर आहे आणि या श्रेयाच्या घरी अशी सगळीकडे लाईटिंग लावलेली. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.